हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी कंटेंट क्रिएटर आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा. करवा चौथ म्हटलं की प्रत्येक स्त्रीचं मन अगदी उत्साहाने भरून जातं, मग ती नॉर्थ इंडियन असो किंवा अगदी महाराष्ट्रीयन. याचं कारण मे बी बॉलिवूड इन्स्पिरेशन असू शकतं. असो, मुळात आपल्या पतीसाठी, आपल्या सौभाग्यासाठी असणारं हे पवित्र व्रत सर्व स्त्रिया अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपल्या पतिदेवांकडनं एक छानसं गिफ्ट सुद्धा मिळतं, हो की नाही? मग त्यासाठी एक छानसा मेकअप तर करणं आवश्यकच आहे. सोबतच मी तुमची काळजी पण समजू शकते, मेकअप शेवटपर्यंत टिकून राहील की नाही. त्यासाठीच मी काही स्किन केअर टिप्स सोबतच लॉंग लास्टिंग राहणारा मेकअप ट्युटोरियल तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यामुळे तुमच्या पतीची नजर तुमच्यावरच थांबून राहील, टिकून राहील. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल, फॉलो पण करावा लागेल, म्हणजे तुमच्या पतीची नजर तुमच्यावरच खिळून राहील. तर असो, या येणाऱ्या करवा चौथच्या, प्रेमाच्या आणि सौभाग्याच्या व्रताच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप नंबर 1, प्री करवा चौथ प्रिपरेशन. करवा चौथच्या आदल्या दिवशीच काही बेसिक पण इम्पॉर्टंट प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. जसं तुमचं सलून व्हिजिट 3 दिवसाच्या आधीच सलूनमध्ये जाऊन, पार्लरमध्ये जाऊन तुमची स्किन ट्रीटमेंट, फेशियल झालं किंवा तुम्हाला वॅक्सिंग करायचं असेल, हँड वॅक्स, लेग्स वॅक्स, आयब्रो थ्रेडिंग वगैरे आदल्याच दिवशीच करून घ्या. तुमचे केस जर ग्रे असतील, पांढऱ्या असतील तर त्यांना कलर सुद्धा आदल्या दिवशीच 1-2 दिवसाआधीच अप्लाय करून घ्या, म्हणजे आयत्या वेळेला गडबड होणार नाही. यातलाच पॉईंट नंबर 2 मीन्स जर तुम्हाला मेहंदी लावायची असेल तर मोस्टली आय प्रिफर की आदल्या दिवशीच मेहंदी लावून घ्या, म्हणजे आपल्याला पाहिजे तशी डिझाईन मिळते. आणि त्या मेहंदी आर्टिस्ट ज्या असतात गडबड पण होत नाही, इझिली अगदी निवांतात त्या तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन तुमच्या हातावर काढून देऊ शकता. आणि लास्ट टिप म्हणजे जर तुम्हाला नेल्स आवडत असतील, ॲक्रेलिक नेल्स आवडत असतील किंवा नेलपेंट लावायचं असेल तर ते सुद्धा आदल्या दिवशीच लावून घ्या. त्यासोबतच सेफ्टी पिन्स सुद्धा ऑलरेडी कॅरी करून घ्या. जर तुम्ही साडी वेअर करत असाल, लेहंगा वेअर करत असाल, कारण ऐन वेळेवर आपल्याला सेफ्टी पिन्स कधीच सापडत नाही. ओके, तर त्या पण हँडी ठेवा. ओके फ्रेंड्स, तर करवा चौथच्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास असतो. पूजा ही संध्याकाळी सुरू होते आणि आपण चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो. तर या संपूर्ण दिवसभर आपली स्किन पण छान टवटवीत, तुकतुकीत राहिली पाहिजे. सोबतच आपला मेकअप सुद्धा हा लॉंग लास्टिंग राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्या स्किनला छान तयार करणं, प्रेप करणं, स्किनला ड्राय न दिसण्यासाठी प्रॉपर हायड्रेशन देणं, मॉइश्चराइज करणं फार गरजेचं आहे. स्टार्टिंगला मी तुम्हाला काही टिप्स, प्री करवा चौथ काही टिप्स आधीच्या स्टेपमध्ये सांगितल्या आहे, त्या फॉलो तर कराच. पण त्यासोबतच ऑन डे इव्हेंटच्या दिवशी सुद्धा स्किनला छान हायड्रेशन देणं, मॉइश्चराइज करणं, छान प्रॉपरली क्लीन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे की सेटाफिल जेंटल क्लीन्झर मी मोस्टली यूज करते आणि माझी स्किन संपूर्ण स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता मी मॅक स्टुडिओ फिक्स कॅन यू सी प्रेप अँड प्राईम मिस्ट आहे, हे यूज करणार आहे. कारण आपल्या स्किनला छान मॉइश्चराइज राहिली पाहिजे, टवटवीत दिसली पाहिजे. त्यासाठी छान जेंटली स्प्रे करायचं आणि काही सेकंद ते स्किन मध्ये छान पेनिट्रेट होऊ द्यायचं आहे, अगदी फ्यू सेकंद. त्यासोबतच तुम्ही इथे पाहू शकताय पपया शीट मास्क मिळतो. एक्स्ट्रा ग्लोईंग, स्किनला ग्लोईंग करणारा असा, ग्लोईंग देणारा असा मास्क आहे. संपूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे, अप्लाय करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं ठेवायचा. स्किनला हा शीट मास्क लावायचा, अप्लाय करायचं कारण एकच आहे, आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास असतो आणि त्यामुळे आपली स्किन ही नॅचरली कोरडी पडते. त्यामुळे स्किन मधला मॉइश्चर नाहीसं होतं. त्यासाठीच आपण हा स्किनला हायड्रेशन देणारा शीट मास्क अप्लाय केलेला आहे आणि छान स्किन त्यामुळे तुकतुकीत होते, फ्रेश दिसते, ग्लोईंग दिसते आणि त्यासोबतच स्किनला एक्स्ट्रा हायड्रेशन सुद्धा मिळतं. नाऊ बॅक टू अवर मेकअप स्टेप्स. तर टोनर लावला आहे मी तुम्हाला सांगितलंय. इन बिटवीन मेकअप मध्ये सुद्धा शीट मास्क लावू शकता किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आधी सुद्धा तुमचं जे डेली रुटीन असतं त्यामध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकता सेम डेला. तर आता मी हे एम्ब्रॉलिसचं क्रीम घेतलेलं आहे. हे ॲज अ क्रीम अँड प्रायमर असं दोन्ही टाईपनी काम करतं. तर अगदी थोडंसं घेते आहे मी आणि संपूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे, मानेला, कानाला विसरायचं नाही. सुरुवात करायची आहे सेंटर ऑफ द फेस पासून, फोरहेड, नाकाच्या शेंड्यावर, अराउंड माउथ आणि मानेला छान हळुवारपणे जेंटली अप्लाय करायचं आहे. रिकोडचं एसॉप बेस प्रायमर आहे,
हे घेते आहे मी, अगदी थोडंसं घेते. प्रायमर या ठिकाणी फार गरजेचं आहे, कारण उपवास असतो त्यामुळे आपला स्किन पण अशी थोडी डल दिसायला लागते आणि मेकअप मे बी स्वेटिंग यायला लागते. तर हे काय करतं ना, आपल्या स्किनला एक छान गुळगुळीत असा कॅनव्हास तयार करतो, त्यामुळे आपला मेकअप जास्त वेळ टिकतो, लॉंग लास्टिंग राहतो. तर मी आता हे अप्लाय करते. अगदी पी साईज घेतली आहे. सेंटर जिथे जिथे मला ऑइल सिक्रेट होते तिथे तिथेच मी अप्लाय करणार आहे. जास्त हे रब नाही करायचं, अगदी जेंटली क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज लावायचं, म्हणजे जे स्किन पोअर्स असतात त्यामध्ये ते जाऊन बसतं आणि पोअर्स मिनिमाइज करतं स्किनचं. ओके, आपलं आता स्किन प्रेप छान झालेलं आहे. आता आपण सगळ्यात पहिले आय मेकअप करून घेऊया आणि मग नंतर बेस मेकअपकडे वळूया. ओके, आय मेकअपसाठी करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आय बेस प्रेप करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे मी फॉरएवर 52चं कॉमिफ्लॅश पॅलेट घेतलेलं आहे, कन्सिलर पॅलेट आहे. यातला मी माझ्या हा शेड घेते आहे. हा थोडा माझ्या स्किनसोबत मॅच होतो. अगदी ब्रशनी घेते आहे. बॅक ऑफ द हँड थोडा काढून घ्यायचा आणि आपल्या संपूर्ण लिडला, आय लिडला अगदी आयब्रोपर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. डॅब डॅब करायचं आहे. दोन्ही आयडला लावते आहे. या बेसला आपल्याला कॉम्पॅक्ट पावडरनी किंवा लूज पावडर पण घेऊ शकता तुम्ही. याने थोडं सेट करून घेऊया, म्हणजे क्रेजेस पडणार नाही आणि आपला जो आय शॅडो आहे ते छान पॅक पण होईल. आता यानंतरची स्टेप म्हणजे सर्वात पहिले आपल्याला आयब्रोज जे आहे कोम करून घ्यायचं आहे, म्हणजे जर पावडर किंवा क्रीम प्रोडक्ट त्यामध्ये आला असेल तर तो निघून जाईल. आता अशी क्रीमी काजळ पेन्सिल घ्यायची आहे. ही आहे के ब्युटीची. आता अशी काजळ पेन्सिल घ्यायची आहे. के ब्युटीची काजळ पेन्सिल आहे. अगदी टीप आहे ह्याला, पण जास्त शार्प नाही. टाईट लाईन करून घेऊया आपण आता पहिले. आता या काजळ पेन्सिलने आपल्याला एक बेस क्रिएट करायचा आहे. यावर हलका असा ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे. थोड्याला हलका आपण ब्लेंड करून घेऊ. पॅकचं वाईब आयशॅडो पॅलेट आहे. यातला मी रेड कलर घेणार आहे, कारण माझ्या साडीमध्ये पण रेड आहे, तर हा रेड कलर घेणार आहे. हा रेड कलर आपल्याला आउटर कॉर्नरवरच प्लेस करायचा आहे, जिथे आपण काजळ पेन्सिल लावली होती तिथे, आणि अगदी सॉफ्टली तो टुवर्ड्स इनर कॉर्नरकडे अलगद हलक्या हाताने न्यायचं आहे. आउटर कॉर्नरला इंटेन्सिटी जास्त हवी आहे, इनर कॉर्नरला कमी हवी आहे, म्हणजे एक सॉफ्ट लुक तुम्हाला मिळेल. त्यासोबतच असा थोडा मीडियम साईज फ्लफी ब्रश मी घेते आहे आणि सेम कलर घेते आहे मी तोच. आणि आता तो मी आउटर कॉर्नरवर छान असा डिफ्यूज करणार आहे. मला थोडा स्मोकी रेड हवा आहे, कॅन यू सी, आय थिंक. आणि थोडा मी तो क्रीज लाईन कडे नेते. अगदी हलका सॉफ्ट हवा आहे आपल्याला. आता त्या सेम पॅलेट मधला मी हा ब्लॅक शेड घेते आहे आणि हाच फ्लफी ब्रश घेते आहे. रेडिश स्मोकी आय करायचे आहे आणि ह्या कॉर्नरवर आपण जिथे आउटर कॉर्नरवर प्लेस करते आणि याला ब्लेंड करते छान. रेडमध्येच याला ब्लेंड करायचं आहे. स्मोकी रेड इफेक्ट आला आहे. तर इथून इथपर्यंत जी आहे याच्यामध्ये थोडं गोल्डन आणि शॅम्पेन, कारण साडीमध्ये थोडंसं तुम्हाला स्टार्टिंगला दिसलं असेल. PACच्या सेम पॅलेटमधला हा शॅम्पेन शिमरी सेट घेते आहे. अशा सिंपल फ्लॅट ब्रशवर घेतला आहे आणि मी पहिले सेंटर ऑफ द आयवर टाकते. आपल्याला इनर कॉर्नरकडे न्यायचं आहे. हा ब्रशवर थोडा प्रोडक्ट दिसतोय, पण याला क्लीन करायचं आहे. आपण जे स्मोकी केलं होतं त्यामध्ये थोडं मर्ज करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं दिसलं पाहिजे. आता सेम मी या डोळ्यावर पण करणार आहे. आता सर्वात पहिले मी आईज करून घेतलेले आहे. रिमेनिंग जे आहे ते आपण आपला बेस मेकअप झाल्यानंतर करूया. तर आता आपण बेस मेकअपला पहिले सुरुवात करूया. स्किन छान प्रेप झालेली आहे. याला आता सर्वात पहिले आपण कन्सील करून घेऊया. जे आपले डार्क पॅचेस असतात किंवा डार्क पिगमेंटेशन असतात त्याला हाईड करायसाठी. डार्क पॅचेस आहे तर त्याला मी आता कन्सील करणार आहे. त्यासाठी पुन्हा मी सेम फॉरएवर 52चं हे HD कॉमोफ्लॅज पॅलेट आहे आणि असा हा कन्सिलर ब्रश घेते आहे आणि मगाशी जो शेड घेतला होता तो शेड मी घेते आहे. सुरुवात करते पहिले मी माझ्या अंडर द आय. एकदम डोळ्याजवळ न्यायचा नाही, थोडं डोळ्याच्या खाली, कॉर्नर ऑफ द नोज, त्यानंतर फोरहेड आणि अराउंड द माउथ
तर कन्सिलर जेव्हा आपण यूज करतो या ठिकाणी खूप डार्क कन्सिलर कधी यूज करायचं किंवा लाईट कन्सिलर कधी यूज करायचं याचं पण एक गाईडलाईन असते. जेव्हा तुमचे पिगमेंटेशन डार्क पॅचेस खूप डार्क असतात तेव्हा तुम्हाला थोडं कलर करेक्टिंग कन्सिलर्स यूज करावे लागतात. थोडा वेळ कन्सिलर सेट होऊ द्यायचं स्किनवर आणि मग मी आता याला सेम ब्रश ज्या डिरेक्शननी अप्लाय केलं त्याच डिरेक्शननी मी याला ब्लेंड पण करणार आहे विथ द हेल्प ऑफ सेम ब्रश. आणि जिथे अप्लाय केलाय तिथेच ब्लेंड करायचं आहे, संपूर्ण फेसवर पसरवायचं नाही. आणि याच टेक्निकला स्पॉट कन्सिलिंग असे सुद्धा म्हणतात. छान ते डॅब डॅब करून तिथे सेट करून घ्यायचं आहे कन्सिलर. बघू शकताय कन्सिलर केलेलं आहे. आता फ्लॉलेस आणि लॉंग लास्टिंग मेकअप साठी आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. लॉंग वेअर असणारं लाईट वेट असं फाउंडेशन लावायचं आहे. त्यामुळे कमीत कमी लेअरिंग मुळे आपला बेस मेकअप जो आहे लॉंग लास्टिंग राहील, जास्त वेळ टिकेल. त्यासाठी मी हे मॅकचं स्टुडिओ फिक्स फाउंडेशन आहे, याचा शेड आहे NC35 आणि त्यासोबतच हे पॅकचं HD लिक्विड फाउंडेशन यूज करणार आहे. शेड आहे 1.7. तर हे लिक्विड फाउंडेशन्स असतात, यूज करायच्या आधी थोडं शेक करून घ्यायचं आणि एक ड्रॉप बॅक ऑफ द हँडवर घेते, ठीक आहे. आणि पॅकचं फाउंडेशन घेते आहे एक ड्रॉप. याला थोडं इमल्सिफाय करून घेऊया. नाउ यू आर गुड टू गो टू अप्लाय द फाउंडेशन. आणि त्यासाठी मी असा हा ब्रश घेतलेला आहे आणि अगदी थोडा थोडा पोर्शन घ्यायचा आहे, पूर्ण एकदम ब्रशवर घ्यायचं नाही, अगदी हलका घ्यायचं. ब्रश त्याच्यामध्ये डीप करायचा. सुरुवात करूया आपण सेंटर ऑफ द फेस पासून, म्हणजे अगदी डोळ्याच्या खालपासून सुरुवात करूया ब्लेंड करायला. याला बघा किती व्यवस्थित एफर्टलेसली हा प्रोडक्ट आपल्या फेसवर येतोय. आता फोरहेडवर व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. थोडा ब्रशला उरलेला प्रोडक्ट कानाला लावते मी. आणि आता थोडंसं अगदी थोडंसं प्रोडक्ट उरलाय, कॅन यू सी. हा पण घेते आहे आणि आता आपल्याला चीन पोर्शनवर लावायचं आहे, मानेला विसरायचं नाही. आणि ब्रशवरच असलेला प्रोडक्ट मी संपूर्ण प्रोडक्ट संपलाय, मानेला थोडं लावून घेते. आणि तुम्ही बघू शकताय अगदी एफर्टलेसली हा संपूर्ण प्रोडक्ट, कुठेच पॅची दिसत नाही आहे. आता असं पुन्हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा, डॅम ब्युटी ब्लेंडर आहे, बघू शकताय. ओके. आणि यांनी थोडं आणखीन ब्लेंड करून घेऊया, म्हणजे जर कुठे पॅचीनेस असेल काही असेल तर ते इवन होईल. मोस्टली जे अंडर आय क्रिझिंग होऊ शकते, त्यामुळे तिथे सगळ्यात पहिले डॅब करायचा आणि अगदी इझिली संपूर्ण फेसवर फाउंडेशन अगदी थिन लेअरवर लागलेलं आहे. आता याच क्रीम बेसवर हे क्रीमी स्विस ब्युटीचं ब्लश आहे. याचं छान पिंकिश रोझी पिंकिश शेड आहे. अगदी 1 ड्रॉप इज इनफ. अगदी थोडंसं घेतलंय, बघू शकताय तुम्ही. सेम ब्रश आहे, याच ब्रशनी लावणार आहे, पण पहिले हा प्रोडक्ट थोडा इमल्सिफाय करून घ्यायचा किंवा बोटानी लावला तरी चालेल. तुमचा सुद्धा फेस माझ्यासारखाच राऊंड असेल, राऊंड फेस शेप असेल तर त्यावर ब्लश कसं लावायचं, तर त्याची सुरुवात करायची आहे आपल्याला टेम्पल पासून. याला टेम्पल म्हणतात या एरियाला. टेम्पल पासून स्लॅन्टिंग डायगोनली तुमच्या ऍपल ऑफ द चिककडे यायचं आहे, असं डायगोनली लावायचं आहे. तर याला या ब्रशने थोडं ब्लेंड करते मी. पद्धतीने टेक्निकनी ब्लश अप्लाय करू शकता. ओके, दिसतंय तुम्हाला. आता यावरच आपल्याला पावडर ब्लश पण लावायचं आहे. त्यासाठी मी हे युरोप गर्लचं ब्लश पॅलेट घेतलेलं आहे. यातला पीची पिंक हा शेड मी घेणार आहे, कॅन यू सी. दोन्ही शेडचं आपण कॉम्बिनेशन करूया. आता हे हा पावडर प्रोडक्ट आहे, क्रीम ब्लशवर आपण अप्लाय करतोय. थोडं जास्त वाटतंय, पण आफ्टर पावडरनी सेट केलं की ते छान दिसेल. ओके. कॉन्टोर ऐवजी ब्रॉन्झर यूज करणार आहे. त्यासाठी हे माय ग्लॅमचं पोज प्लस ब्रॉन्झर असा हा प्रोडक्ट आहे. हे थोडं मॅट आहे, तर हा घेते मी प्रोडक्ट ब्रशवर. आपण जिथे ब्लश लावलं होतं त्याच्या अगदी खाली अप्लाय करायचं आहे. नाकाची जी लाईन असते, नोज लाईन असते, तिथून घ्यायचं टुवर्ड्स द आयब्रो कडे न्यायचं आपल्याला, ते म्हणजे नाकाला एक छान शेप मिळेल. नाउ पावडर सेटिंग करायच्या आधी मी हायलायटर पण आताच लावून घेणार आहे. या टेक्निकमध्ये काय होतं ना, आपलं जे ब्लशर आहे, ब्रॉन्झर आहे आणि हायलायटर आहे व्यवस्थित इझिली सेट होत, सोबतच ते असं स्किनच्या आतून रिफ्लेक्ट होत आहे असं
भास इल्युजन क्रिएट होतं. इन्स्टेड ऑफ ते आपण असं स्पेशली लावल्यासारखं वाटत नाही. तुमच्या स्किन मधनच असं नॅचरल ग्लो येतोय असं वाटतं. तर त्याचा रिझल्ट पण तुम्हाला नक्कीच चांगला मिळेल. तर पुन्हा हा सेमच ब्रश घेतेय. हायलायटर साठी हे मॅक स्टुडिओ फिक्स हे हायलायटर घेते. याचा शेडचं नाव आहे सॉफ्ट अँड जेंटल. एक्सेस डस्ट ऑफ करायचं आहे आणि आपण जे ब्लश लावलं होतं त्याच्यावर थोडंसं स्लँटिंग लावायचं आहे. नाकाच्या शेंड्यावर, थोडं फोरहेडवर, क्युपिड बोनवर. आता या सर्व याला आपण छान ब्लेंड करूया. हायलायटर, ब्लशर अँड ब्लॉन्झर. लास्ट बट नॉट द लिस्ट, पावडर सेटिंग. त्यासाठी मी हे लॉरा मर्सियरची पावडर घेतली आहे. ट्रान्सल्युसंट पावडर आहे. याला काही कलर नसतो पण खूप छान असा इफेक्ट तुमच्या मेकअपला याने मिळतो. नॅचरल इफेक्ट मिळतो. पिझ्झा पफवर मी घेतला. थोडं एक्सेस हातावर काढून घेतली. सर्वात पहिले आपण काय करू, क्रिजेस दिसत नाही आहे आपल्याला अंडर द आय, पण तरी सुद्धा एकदा याने थोडं डॅब डॅब करून घेऊ. म्हणजे क्रिजेस असतील तर ते ब्लर आउट होतील. आता आपण पावडर लावूया अंडर द आय. सुरुवात करायची आहे. अगदी हलकं पावडर लावलाय मी, जास्त लावला नाही आहे ट्रान्सल्युसंट पावडर. पावडर पफनी आता हे सगळं आपल्याला याला फिनिशिंग टचेस द्यायचं आहे. छान असं गोल गोल पावडर पफ फिरवायचा. बघू शकताय फिनिशिंग टचेस सगळं अगदी कसं छान परफेक्ट दिसतंय. आय मेकअप कम्प्लीट करून घेऊया. सर्वात पहिले आयब्रोज कोम करून घेऊया. आयब्रो फिल करून घेऊया. त्यासाठी ही मी मिस क्लेअरची ब्राऊन शेड पेन्सिल आहे ती घेतली आहे. शेड घेते कारण मला खूप डार्क नको आहे लोअर लॅशेसला आणि फक्त ते मी खाली थोडं अप्लाय करते. आपला मेकअप कम्प्लीट आहे. तो कम्प्लीट नाही आहे, तो कम्प्लीट होणार आहे मस्करानी. त्यासाठी हा मार्स कॉस्मेटिक मस्करा लावणार आहे. वॉन्डवर घ्यायचा, एक्स्ट्रा काढून घ्यायचा आहे, अप्लाय करायचं आहे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, ती म्हणजे आपली छानशी प्यारीशी लिपस्टिक. तर छान रेड लिप्स करणार आहे मी. त्यासाठी मी ही स्विस ब्युटीची ही लिप पेन्सिल आहे. शेड आहे ब्राईट मरून. त्याआधी मी माझे लिप्स थोडे क्लीन करून घेते. आता आपण लिप लाईन करून घेऊया. लिपला फिल करायसाठी ही स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे. बुलेट लिपस्टिक आहे. डार्क रेड असा याचा शेड आहे. शेड नेम आहे ऑरेंज रेडिश. डायरेक्ट नाही अप्लाय करायचं. असा ब्रश घेतला आहे. डायरेक्ट नाही अप्लाय करायचं. हायजीन प्रॉब्लेम तर आहेच आणि सोबतच बुलेट लिपस्टिकनी डायरेक्टली लावल्यापेक्षा जर ब्रशनी तुम्ही अप्लाय कराल तर ती अगदी इव्हनली तुमच्या संपूर्ण लिप्सवर स्प्रेड होते. आणि आणखीन एकदा फिनिशिंग टचेस देऊया. स्मॉल ब्रश घेतला आहे म्हणजे सगळं व्यवस्थित ब्लेंडेड, परफेक्टली ब्लेंडेड दिसेल. हायलायटर आपण इथे लावायचं राहिलं ब्रो बोनच्या खाली. थोडं अगदी थोडं लावायचं आहे. आपण ऑलरेडी एवढे छान ग्लोई चमचम करणारे डोळे केलेले आहे. याला स्टाईल कसं करायचं हे आता मी तुम्हाला दाखवते. छान साडी घालते आणि छान हेअरस्टाईल करते. छानशी अशी रेडिश मरून कलरची साडी वेअर केलेली आहे. दुपट्टा स्टाईल वेअर केलेली आहे बघू शकताय तुम्ही. आणि ओपन हेअर्स ठेवलेले आहे. सोबतच संपूर्ण लुकला छानशा छोट्याशा इयरिंग्सनी तुम्हाला दिसू शकतात. इयरिंग्स आणि त्याला असं लटकन लावले मागून छान दिसतात आहे. बँगल्स पण घातलेले आहे. टिकली लावून आणि सिंदूर लावून माझा हा लुक मी संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. कॅन यू सी. ओके सो फ्रेंड्स, या मेकअपमुळे चंद्राचा प्रकाश सुद्धा तुमच्या या नॅचरल डुई ग्लोई मेकअप पुढे कमी पडेल असं कदाचित मला वाटतंय. कदाचित तुम्हाला पण वाटेल, पण त्यासाठी तुम्हाला मी सांगलेला स्टेप फॉलो करावे लागेल. तर चला तर मग तुम्ही सुद्धा अशा ह्या मेकअप टिप्स, स्किन केअर टिप्स आणि स्टायलिंग टिप्स ट्राय करून पहा आणि तुमच्या पतिदेवांना सरप्राईज करा. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन इन्फॉर्मेशन घेऊन, नवीन ट्युटोरियल घेऊन. तोपर्यंत गुड बाय.